वर्ध्यातील गाजलेल्या इम्रान खान हत्या प्रकरणात आता तपासावरच गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। वर्धा बार असोसिएशनने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत तपास निष्पक्षपणे होत नसल्याचा आरोप केला आहे। निवेदनात प्रतीक तांबिया, पिंटू मोरोणे, दिनेश वडतकर आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। बार असोसिएशनच्या म्हणण्यानुसार 30 जून रोजी वर्ध्यातील मोंटाना हॉटेल येथे इम्रान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता। नागपुरात उपचार सुरू असताना 9 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी काही व्यक्तींची नावे सांगितल्याचा दावा करण्यात आला असून त्यांचे जबाब अद्याप नोंदवले गेले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। बार असोसिएशनने असा संशय व्यक्त केला आहे की काही आरोपींना जाणीवपूर्वक वाचविण्याचा प्रयत्न होत असावा, तसेच सर्व संबंधित व्यक्तींची भूमिका तपासून निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या आरोपांवर पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे या निवेदनानंतर तपासाची दिशा बदलणार का आणि पुढे कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।